नमस्कार, मी सृष्टी. आज आपण डबल कटोरी ब्लाऊजचं पेपर कटिंग बघणार आहोत. डबल कटोरीलाच बॉम्बे कटोरी असंही म्हणतात. त्यासाठी ब्लाऊजवरून ही मापे घेतलेली आहेत. आधीच्या व्हिडिओमध्ये ब्लाऊजवरून मापे कशी घ्यायची ते सांगितलेलं आहे. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. पूर्ण उंची 14, शोल्डर 12, छाती 38, कंबर 30, मागील गळा 11.5, पुढील गळा 7.5, हात 6.5, दंडगेर 5.5. कटिंगसाठी कैची, पट्टी, टेप आणि पेन लागणार आहे. चला तर सुरुवात करूया. पेपरची बंद बाजू आपल्याकडे ठेवायची आहे. पेपर असा डबल फोल्ड करायचा आहे. पट्टीने एक लाईन आखून घेऊया. पूर्ण उंची आहे 14 इंच. 14 इंच प्लस 1.25 इंच घ्यायचं आहे. नवीन शिकत असलेल्यांनी 14 इंच प्लस 1.5 इंच घ्यायचं आहे. पट्टीने एक लाईन आखून घेऊया. त्यानंतर शोल्डर आहे 12 इंच. 12चे हाफ 6 इंच खुणा करून घेऊया. त्यानंतर मुंडा खोली 6 इंच घ्यायची आहे. इथे शोल्डर एवढंच खाली घ्यायचं आहे. पट्टीने आखून घेऊया. त्यानंतर छाती आहे 38 इंच. छातीचा चौथा भाग 9.5 इंच. 9.5 इंच खुणा करून घेऊया प्लस 2.5 इंच शिलाई. पट्टीने आखून घेऊया. त्यानंतर कंबर आहे 30 इंच. 30चा चौथा भाग 7.5 इंच. 7.5 इंच खुणा करून घेऊया प्लस 2.5 इंच शिलाई खुणा करून घेऊया. इथे 1 इंच मागील बाजूला टक्ससाठी जाईल. शिलाईचा आखून घेऊया. त्यानंतर मुंड्याला शेप देऊन घेऊया. इथे अर्धा इंच आत घ्यायचं आहे. पट्टीने आखून घेऊया. पुढील बाजूच्या शेपसाठी 1 इंच घ्यायचं आहे आणि मागील बाजूच्या शेपसाठी 1.5 इंच घ्यायचं आहे. इथे 1/2 इंच खुणा करून घेऊया आणि शेप देऊन घेऊया. शेप अशा प्रकारे द्यायचा आहे. त्यानंतर पुढील गळा आहे 7.5 इंच. गळा रुंदी 2.5 इंचावर खुणा करूया. त्यानंतर टेप आडवी लावून 7.5 वर खुणा करायची आहे. इथे 2.5 इंच खुणा करून बॉक्स तयार करायचा आहे. त्यानंतर त्या बॉक्समध्ये गळ्याला शेप द्यायचा आहे. त्यानंतर योकपट्टी आखूया. इथे 2.5 इंच घ्यायचं आहे. समोर पण 2.5 इंच घ्यायचं आहे. त्यानंतर पट्टीने दोन्ही पॉईंट जोडून घेऊया. इथे वरती 1 इंच घ्यायचं आहे. त्यानंतर ह्या लाईनचा मध्य काढून घ्यायचा आहे. एक इंचापासून ते मध्यापर्यंत असा उतार द्यायचा आहे. अशा प्रकारे योकपट्टी काढून घ्यायची आहे. त्यानंतर कटोरीची मापे टाकून घेऊया. इथे छातीचा 6वा भाग घ्यायचा आहे. छाती आहे 38 इंच. 38 भागिले 6 6.25 इंच येतं. 6.25 इंचावर मार्क करून घेऊया. त्यानंतर इथे 5 इंचावर खुणा करायची आहे. इथे पुढील बाजूच्या शेपपासून 2.5 इंचावर
खुणा करून घ्यायची आहे। त्यानंतर 1 2 3 हे तिन्ही पॉईंट जोडून घ्यायचे आहेत। इथे 2 इंचावर सरळ घ्यायचं आहे आणि शेप आखून घेऊया अशा प्रकारे। त्यानंतर कटिंग करून घेऊया। दोन्ही बाजू एकत्र असल्यामुळे कटिंग करताना मागील बाजूचा शेप कट करायचा आहे। कडेने कटिंग करून घेऊया। इथे मागील बाजूच्या पेपरवर 1 इंच ॲड करायचं आहे। त्यानंतर पुढील बाजूचे हे 3 भाग सेपरेट करायचे आहेत। त्याआधी गळा रुंदीकडे 2.5 इंचावर असा कट द्यायचा आहे। शिलाईकडे पण एक कट द्यायचा आहे। असा कट दिल्याने मागील बाजूची मापे टाकायला बरं पडतं। त्यानंतर मागील बाजू सेपरेट करून पुढील बाजूचे सर्व भाग कट करायचे आहेत। अशा प्रकारे सर्व भाग कट करायचे आहेत। त्यानंतर कटोरीचा भाग दुसऱ्या पेपरवर वाढवायचा आहे। त्याआधी मागील बाजूची मापे टाकून घेऊया। पूर्ण उंची आहे 14 इंच। मागील बाजूमध्ये 14 इंच प्लस पाऊण इंच घ्यायचं आहे। नवीन शिकत असलेल्यांनी 1 इंच घ्यायचं आहे। खुणा करून घेऊया। पट्टीने आखून घेऊया। त्यानंतर शोल्डर आहे 12 इंच। 12चे हाफ 6 इंच घेतलेला आहे। त्यानंतर छाती आहे 38 इंच। 38चा चौथा भाग 9.5 इंच प्लस 2.5 इंच शिलाई खुणा करून घेऊया। त्यानंतर कंबर आहे 30 इंच। 30चा चौथा भाग 7.5 इंच प्लस 1 इंच मागील टक्ससाठी प्लस 2.5 इंच शिलाई। शिलाईचा आखून घेऊया। त्यानंतर मागील गळा आहे 11.5 इंच। इथे 2.5 इंचावर आधी कट दिलेला आहे। तिथून टेप अशी आडवी लावून 11.5 इंचावर खुणा करून घेऊया। त्यानंतर गळा रुंदीला हवा असेल तर 3 ते 3.5 इंचावर हे माप तुम्ही घेऊ शकता। मी हे 3 इंच घेत आहे। बॉक्स आखून घेऊया। त्यानंतर बॉक्समध्ये गळ्याला शेप द्यायचा आहे। मी इथे मटका शेप देत आहे। तुम्हाला आवडेल तो शेप देऊ शकता। इथे बॉक्सच्या बाहेर अर्धा इंच घ्यायचं आहे आणि इथे बॉक्सच्या आत पाव इंच घ्यायचं आहे। या पॉईंटवरून मटका शेप द्यायचा आहे। अशा प्रकारे गळ्याला शेप द्यायचा आहे। त्यानंतर कटिंग करून घेऊया। अशा प्रकारे मागील बाजू पण आपली तयार झालेली आहे। त्यानंतर या कटोरीपासनं डबल कटोरीचे भाग काढायचे आहे। त्यासाठी कटोरीच्या या बाजूचा तिसरा भाग घ्यायचा आहे। टेप लावून मोजून घेऊया। 9 इंच। 9चा तिसरा भाग 3 इंच। 3 इंच खुणा करून घेऊया। त्यानंतर हुक पट्टीकडील बाजूकडे या 3 इंचामधून 1 इंच कमी करायचं आहे। इथे 2 इंच घ्यायचं आहे। त्यानंतर या लाईनचा मध्य काढून घ्यायचा आहे। अशा प्रकारे मध्य काढून घ्यायचा। त्यानंतर इथे घेतलंय तेवढंच इथे घ्यायचं आहे 2 इंच। त्यानंतर 1 2 3 तिन्ही पॉईंट जोडून घ्यायचे आहेत।
थोडा गोलाकार शेप द्यायचा आहे अशा प्रकारे. त्यानंतर कट करून घेऊया. अशा प्रकारे कटोरीचे 2 भाग करायचे आहेत. त्यानंतर कटोरीचे दोन्ही भाग एका दुसऱ्या पेपरवर ठेवून पिन लावून घ्यायचा आहे. दोन्ही भागांच्या मध्ये 1 इंचाचं अंतर ठेवायचं आहे. त्यानंतर कडेने कटोरी वाढवायची आहे. इथे 1.5 इंच वाढवायचं आहे. खुणा करून घेऊया. इथे 1.5 इंच खुणा करून घेऊया. त्यानंतर ह्या दोन्ही पॉईंटचा मध्य काढून घ्यायचा आहे. मध्यापासून खाली 1.5 इंच खुणा करून घ्यायची आहे. त्यानंतर इथे हुक पट्टी अटॅच करायला 1/2 इंच वाढवायचं आहे. 1/2 इंच खुणा करून घेऊया. आणि इथे साईडचा भाग अटॅच करायला 1/2 इंच वाढवायचा आहे. आता हे सर्व पॉईंट जोडून घेऊया. अशा प्रकारे डबल कटोरी वाढवायची आहे. त्यानंतर दोन्ही भागाच्या मधून अर्धा इंच खुणा करून शेप द्यायचा आहे. अशा प्रकारे शेप द्यायचा आहे. त्यानंतर दोन्ही भाग कट करून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे कटोरी साईडनं कट केल्यावर पिन काढून टाकून टक्स आखून घेऊया. इथे 1.5 इंच घ्यायचं आहे. 1.5 इंचावर खुणा करून घेऊया. इथे 1.5 इंच, टक्स उंची 2.5 इंच घ्यायची आहे. पट्टीने आखून घेऊया. त्यानंतर मधून कट करायचं आहे. अशा प्रकारे डबल कटोरीचे भाग काढायचे आहेत. त्यानंतर हात कटिंग करून घेऊया. पहिलं पट्टीने एक लाईन आखून घ्यायची आहे. हात उंची आहे 6.5 इंच. अस्तरच्या ब्लाऊजसाठी उंची प्लस 1 इंच घ्यायचं आहे आणि सिंगल ब्लाऊजसाठी उंची प्लस 1.5 इंच घ्यायचं आहे. मी इथे 6.5 इंच प्लस 1.5 इंच घेतलेला आहे. पट्टीने लाईन आखून घेऊया. त्यानंतर हात रुंदी, मागील बाजूचा मुंडा टेप लावून मोजून घ्यायचा आहे. 11.25 इंच. 11.25 इंच खुणा करून घेऊया. पट्टीने आखून घेऊया. त्यानंतर दंडगेर आहे
5.5 इंच, 5.5 प्लस 2.5 इंच शिलाई, इथे 3 इंच घ्यायचं आहे. 3 इंच खुणा करून घेऊया. इथे 2.5 इंच शिलाईचा आखून घ्यायचा आहे. 2.5 इंचावर खुणा करून घेऊया. पट्टीने आखून घेऊया. त्यानंतर इथे 2 इंच सरळ घ्यायचं आहे. हे दोन्ही पॉईंट पट्टीने जोडून घेऊया. पाव इंच खुणा करून शेप देऊन घेऊया. मागील बाजूचा शेप हा लाईनच्या वरच्या बाजूने द्यायचा आहे आणि पुढील बाजूचा शेप हा लाईनच्या खालच्या साईडनं अशा प्रकारे द्यायचा आहे. त्यानंतर कटिंग करून घेऊया. कटिंग करताना मागील बाजूचा शेप पहिला कट करायचा आहे. आता पुढील बाजूचा शेप हा पेपर उघडून कट करायचा आहे. अशा प्रकारे संपूर्ण डबल कटोरी ब्लाऊजचं पेपर कटिंग आपण बघितलं. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.